आज मी भोपळा टाकून पांढरा उडदाची वडी बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे आपण भोपळा सारा छिलका काढून घेतलाय, बीज काढून घेतले आणि खिसून घेतलाय। ह्याला 2-3 तासासाठी ह्याच्यावर वजन ठेवून साईडला ठेवून द्यायचं। 4-5 तास हे डाळ भिजलेली आहे, त्याला 2-3 पाण्यानं धुवून भिजायला ठेवले होते। हे सारी सविस्तर रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, मोठा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। खूप छान वडी बनते आहे। हे बिहार बंगालमध्ये खूप प्रसिद्ध वडी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात बनते आहे। आणि ह्या भोपळ्याचा पेठाही बनवू शकतोय आणि वडीलाही टाकतात। आणि इथे मी हिंग टाकत आहे। हे वडी आपण सालभर साठवून ठेवू शकता आणि आलू सोबत, वांग्यासोबत, कुण्याही भाजीसोबत तुम्ही मिक्स करून बनवू शकता। मी छोट्या छोट्या वड्या पाडत आहे, नक्की माझा व्हिडिओ जाऊन बघा।